मित्र आणि मैत्रिणी हो नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातूमैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. रात्रीच्या वेळी जानकी तिच्या रूममध्ये परेशान असते, अस्वस्थ असते, विचारात असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की एवढं सांगूनही विश्वास ठेवत नाहीत ऋषिकेश माझ्यावर, काय करू मी. आणि तिला कोणाचा तरी कॉल येतो आणि तो कॉल त्याच माणसाचा असतो आणि तो तिला विचारतो, काय ठरवलं तुम्ही? तुम्हाला पुरावे हवे आहेत की ती खोटी पार्वती? आणि जानकीला आठवतं की ऋषिकेश म्हणतो, काही गरज नाही आहे कोणाला 1,00,000 रुपये द्यायचे, तू फसायचं नाहीस हां, तो तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतोय. ओवीचं आणि सुमित्रा आईचंही बोलणं तिला आठवतं. ओवी म्हणत असते, आजी तू तरी सांग ना. आणि सुमित्रा आई म्हणते, मी नाही आहे तुझी आजी. आणि विचार करून करून पुन्हा मग जानकी त्या माणसाला म्हणते की हो, मला पुरावे हवे आहेत. आणि तो माणूस म्हणतो, पैसे? जानकी म्हणते, हो देणार आहे मी तुमचे 1,00,000 रुपये, आहे माझ्या लक्षामध्ये. आणि तो माणूस म्हणतो, तुम्ही हुशार आहात हे मी ऐकलं होतं आणि ते आज स्वतः अनुभवलं, खूप बरं वाटलं. आणि जानकी म्हणते, मला ते पुरावे कधी भेटतील? मला ते पुरावे लवकरात लवकर बघायचेत. आणि तो त्यावर माणूस म्हणतो, एक काम करा, तुमच्या घराच्या मागे एक रस्ता आहे, तिथे एक मोठं झाड आहे, तिथे एक निळ्या रंगाची टोपली ठेवली असेल, तिथे त्या टोपलीमध्ये पैसे आणून ठेवा. आणि पैसे ठेवले की तिथून ताबडतोब निघा, मागे वळून पाहू नका. मागे वळून बघितलं तर पुरावा मिळणार नाही. त्यावर जानकी म्हणते, एक मिनिट थांबा. जानकी म्हणते, एवढी मोठी रक्कम मी ठेवणार आहे आणि पुरावे न बघता मी तसंच निघून जायचे, असं कसं? आणि त्यावर तो माणूस म्हणतो, मिळणार ना, सगळे पुरावे मिळणार. तुम्ही तिथून निघालात की तुम्हाला अंगणाच्या वेशीवरती ते पुरावे मिळतील. जानकी विचारते, पुरावे नाही मिळाले तर? आणि तो माणूस म्हणतो, जर तर साठी वेळ नाही आहे मॅडम, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नाही आहे. ताबडतोब निघा, पैसे घेऊन या आत्ताच्या आत्ता. आणि त्यावर जानकी म्हणते, हे बघा, हॅलो, असं म्हणत असताच तो माणूस फोन कट करतो. जानकी कपाटामधून पैसे काढते आणि एका बॅगमध्ये टाकते. ती पुढे जाणार तोच ऋषिकेश समोर येतो. आणि इकडे नानाच्या रूममध्ये ती पार्वती म्हणजेच लता नानाच्या रूममध्ये येते आणि नानाला म्हणते, अहो नानासाहेब, प्रसाद आणला होता, देऊ का तुम्हाला? आणि नाना म्हणतात, हो द्या ना. आणि हे सगळं बोलणं सुमित्रा आईच्या कानी पडतं आणि त्या रूमच्या दिशेने जातात. पार्वतीबाई म्हणजे लताबाई नानांना म्हणते, मी भरवते तुम्हाला. नाना म्हणतात, अहो असं काय करताय, नको नको, माझं मी खातो. ती लता म्हणते, आओ आओ, खाना खाना. आणि नाना म्हणतात, अहो हातात द्या हातात द्या. आणि तिकडून आई म्हणते, हे काय चाळे चाललेत? नाना म्हणतात, अगं त्या प्रसाद देत होत्या. आणि आई म्हणते, हा असा? लता म्हणते, हो काय हरकत आहे, हवं तर तुलाही भरवते. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, नाही मला नको, हां मला तुझं काही नको, तू आधी माझ्या खोलीच्या बाहेर हो बाहेर. आणि त्यावरती लता म्हणते, काय लावलंस ग तुझं आणि माझं माझं? वय काय आपलं, कसं वागावं आपण? नवीन नवीन लग्न झालेल्या नवरीसारखी काय करतेस ग तू? भरवलं मी यांना थोडं, तर काय झालं, माझाही नवरा आहेच ना हां तुझ्या आधीपासून. आणि नाना मान खाली घालून बसतात. आणि आई नानाला म्हणते, अहो बोला ना हिरा काहीतरी. आणि त्यावर नाना म्हणतात, सुमित्रा जरा शांत हो, उगाच राग डोक्यात घालून घेऊ नको. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, वा, मी तिला समजावायला सांगते आणि तुम्ही मला समजवताय? आई म्हणते, भरवा भरवा, घास भरवा, प्रसाद भरवा, उखाणे घ्या, असं तनतन करते आणि निघून जाते. आणि मागून नाना म्हणतात, सुमित्रा सुमित्रा. आणि नानाच्या मागे पार्वती म्हणजे लता आहो आहो करत. आणि ती म्हणते, काय हो तुम्ही कसं सहन करता हे सगळं, बापरे काय माहिती. नाना बाहेरून येतात आणि बेडवर बसतात. त्या नानाच्या मागे मागे ती लता पण येते आणि त्यांच्या बाजूला येऊन बसते. नाना पटकन तिथून उठतात आणि दुसरीकडे जाऊन बसतात. नाना खुर्चीत बसतात आणि म्हणतात, हे बघा ती तशी नाही आहे. आणि त्यावर लता म्हणते, काही सांगू नका, मन काय फक्त तिलाच आहे, त्रास काय फक्त तिलाच होतो? माझं सगळं घेताना हिला त्रास झाला नाही, मग आज देताना त्रास का होतोय? ही अशी आणि तिची सून जानकी ती तशी. तिला वाटत असतं की मी पार्वती नाही आहे. दिवसभर ती हाच विचार करत असते की मी पार्वती नाही आहे, हे कसं सिद्ध करू? नाना काही न बोलता तिथून उठतात आणि बाहेर जातात. ही लता आहो आहो करत बसते. इकडे जानकीच्या रूममध्ये ऋषिकेश जानकीला म्हणतो, तू माझं नाहीच ऐकायचं असं ठरवलंच आहेस ना? मी तुला नाही सांगितलं होतं तरीसुद्धा तू पैसे काढलेसच. तुला जे करायचं आहे ना ते कर तू. आणि त्यावर जानकी म्हणते, आय एम सॉरी ऋषिकेश, खरंच सॉरी, मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पुरावे हवे आहेत. माझा विश्वास नाही आहे ती बाई पार्वती आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, तो माणूस, त्याचं काय? जानकी, तू त्या माणसाला पैसे द्यायला चाललीस ज्याला तू ओळखत सुद्धा नाहीस. जानकी म्हणते, मला त्या माणसाचा फोन आला होता, तो म्हणाला की सगळे पुरावे देईन मी. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, कठीण आहे यार जानकी, कोणीतरी तुझ्या साधेपणाचा फायदा घेऊ पाहतोय आणि तू त्याला घेऊ देतेस? त्यावर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, कोण कुठला फायदा घेतं हे मला माहिती नाही, पण या सगळ्यामध्ये माझ्या घरचं नुकसान आहे हे मला कळतंय.
ते नुकसान व्हायला नकोय मला, आणि तो जे माणूस म्हणते ना त्याच्याकडे दुर्लक्ष मी नाही करू शकत. जानकी पुढे म्हणते, हवं तर तुम्ही चला ना माझ्यासोबत, म्हणजे तुम्हाला कळेल तो माणूस पुरावे देतो की नाही तर. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, पुरावे नाही मिळाले तर? ऋषिकेश म्हणतो, खरंच गरज आहे का याची? त्यावर जानकी म्हणते, गरज का नाहीये? काय घरामध्ये परिस्थिती आहे ते दिसते ना तुम्हाला. ती बाई या घरात आल्यापासून सुमित्रा आई माझ्याशी बोलत नाहीयेत, माझ्याकडे बघत पण नाहीयेत. आईने मला आई म्हणून हाक मारायची नाही असं बजावलंय. माझ्या हातचं अन्न पाणी सोडलंय त्यांनी, ओवीला दूर केलंय. मला मान्य आहे माझं चुकलं, मी त्या बाईला घरामध्ये आणलं, पण ती बाई गैरफायदा घेते आल्या आल्या घरामध्ये. तिला सगळ्या गोष्टींचा ताबा हवा आहे. आणि त्यावर ऋषिकेश ओरडून म्हणतो, जानकी तू माझ्या आईबद्दल बोलतेस हे विसरू नकोस. जानकी म्हणते, ती बाई म्हणजे तुमची आई आहे हे तुम्ही ठरवलंय. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, ती माझी आई नाही याचाही तू कुठला पुरावा नाहीये तुझ्याकडे जानकी. हेच सिद्ध करायचंय ना तुला? ठीक आहे, मग मी येतो तुझ्याबरोबर, बघूयात काय पुरावे भेटणार आहेत. जानकी म्हणते, हो चला. आणि ते दोघं जण बाहेर जातात. जानकी ऋषिकेश बाहेर अंगणामध्ये येतात. इकडे तिकडे पाहतात, त्यांना काहीच दिसत नाही. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी इथं कोणीच नाहीये. जानकी म्हणते, मला त्या माणसाने सांगितलं होतं तो आपल्या अंगणातच एखादी टोपली ठेवेल आणि तिथे निळ्या रंगाची टोपली असते. जानकी ती टोपली पाहून म्हणते, यामध्ये आपण पैसे ठेवूया. ऋषिकेश म्हणतो, जानकी ऐक माझं, असं नको करू. तो माणूस पैसे घेऊन पळून गेला तर हा ट्रॅप असू शकतो. कोणीतरी तुला फसवण्याचा प्रयत्न करते, तू फसू नकोस. आणि त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश मला तुमची काळजी समजते, हा एक चान्स तर घ्यायलाच हवा, आपल्याला पुरावे मिळतील ऋषिकेश. आणि ऋषिकेश म्हणतो, पुरावे नाही मिळाले तर? आणि जानकी म्हणते, नाही, मला असं वाटते आपल्याला पुरावे मिळतील. असं म्हणतच ती त्या टोपलीमध्ये पैसे ठेवते आणि ऋषिकेशला म्हणते, आपण इथे वाट बघत बसलो तर तो माणूस नाही येणार इथे. आणि ऋषिकेश म्हणतो, अगं पण हे पैसे? जानकी म्हणते, आपण हवं तर लांबून पाळत ठेवूया. जानकी ऋषिकेश दरवाजापर्यंतच असतात, तोच तो माणूस येतो आणि तो पैसे घेतो. ते ऋषिकेश पाठीमागे वळून पाहतो आणि त्याच्या मागे पळतो, ए थांब थांब. आणि हा पुढे ऋषिकेश मागे. जानकी म्हणते, ऋषिकेश हळू लागेल. मैत्रिणी जरा तुम्ही त्याचा नीट आवाज ऐका, मला त्याचा आवाज ना सौमित्रसारखं वाटते, तुम्हाला काय वाटते? ऋषिकेश त्याचा पाठलाग करत करत बंगल्याच्या बाहेर एकदम मेन रोडवर येतो आणि एका बाईकला धडकतो. तेवढ्या ह्याच्यामध्ये तो माणूस लांब पळून जातो. आणि ऋषिकेश इकडे तिकडे पाहतो आणि त्या बाईकवाल्याला विचारतो, तुम्हाला लागलं तर नाही ना? तो बाईकवाला नाही म्हणतो आणि निघून जातो. ऋषिकेश मात्र रस्त्यावर इकडे तिकडे त्या माणसाचा शोध घेत असतो, पण त्याला काही दिसत नाही. कोणातरी झाडीमध्ये घुसून तो माणूस जानकीला फोन लावतो आणि म्हणतो, खाल्लीस ना माती? मी तुला सांगितलं होतं ना कोणाला काही सांगू नको म्हणून. आता तुला पुरावेही मिळणार नाहीत आणि पैसेही मिळणार नाहीत. आता तुला पुरावे हवे असतील तर 1,00,000 रुपये वाढतील. आणि त्यावर जानकी म्हणते, काय? आणि तो माणूस म्हणतो, हो, आणि परत जर असं काही केलंस ना तर परत किंमत वाढत जाईल, पुरावे भेटणार नाहीत. ऋषिकेश राग करत येतो आणि म्हणतो, काय झालं, मिळाले पुरावे? आणि त्यावर जानकी म्हणते, मला फक्त एवढंच वाटत होतं की ती बाई लता आहे. आणि त्यावर ऋषिकेश जोराने ओरडतो आणि म्हणतो, बास, ती माझी पार्वती आई आहे जानकी, तिने हे सिद्ध केलंय आणि सगळे पुरावे दिलेत. त्या माणसाला जर पुरावे द्यायचे असते ना तर त्यानं कधीच पुरावे दिले असते. त्याला तुला फसवायचं होतं आणि तू फसलीस, ऐकायचंच नाही, असं म्हणतो आणि मध्ये जातो. जानकी पण त्याच्या मागोमागून मध्ये येते आणि इथे हॉलमध्ये ती लता असते आणि जानकीला म्हणते, काय ग, कुठे गेली होतीस? आणि जानकी म्हणते, इथेच होते. परत लता विचारते, इथेच म्हणजे कुठं होतीस? जानकी पुढे जाणार तोच लता तिचा हात धरते आणि म्हणते, तिन्ही सांजा झाल्या की पावलं उंबरठ्याच्या आतच असली पाहिजेत. लता पुढे म्हणते, एवढ्या रात्रीचं माझ्या सुनेनं घराबाहेर राहणं मला मान्य नाही. डोक्यात शिरते का सुनबाई? आणि जानकी त्यावर म्हणते रागामध्ये, कोण सुनबाई? कुठली सुनबाई? कोणाची सुनबाई? जानकी तिला म्हणते, मी तुमची कोणीही नाही हे लक्षात ठेवा. लता म्हणते, असं कसं कोणीही नाही? माझ्या ऋषिकेशची बायको आहेस ना तू, मग मी तुझी सासू आणि तू माझी सून हे डोक्यात फिट करून घे. त्यावर जानकी म्हणते, हो, ऋषिकेशची बायको आहेच मी, पण तुमची सून नाहीये, कारण तुम्ही पार्वती आई नाहीयेत, कारण तुम्ही ऋषिकेशच्या आई नाही आहात, हे फिट करा. आणि त्यावर पार्वती आई म्हणजे लता म्हणते, शी बाई, कंटाळा आला आता मला या वाक्याचा, सतत तुम्ही पार्वती नाही आहात, तुम्ही खोटे आहात, बास कर ग बाई आता हे बोलणं, मी कोण आहे हे आता सिद्ध झाले. त्यावर जानकी म्हणते, बाकी आहे, हे सिद्ध व्हायचं बाकी आहे की तुम्ही पार्वती आई आहात हे अजून सिद्ध झालेलं नाहीये, तुम्ही लताबाई आहात हे सिद्ध व्हायचं बाकी आहे, तुम्ही 1 नंबरच्या खोटारडे आहात हे सिद्ध व्हायचं बाकी आहे. आणि हे सगळं मी सिद्ध करणार आहे. पार्वती आईच्या मुखवट्यामागे ह्या खोटारड्या बाईचा चेहरा आहे ना, तो मी सगळ्यांसमोर आणणार आहे, आणि तेही लवकरात लवकर. त्यावर लता थोडी घाबरते आणि अडकत अडकत म्हणते, कसं आणणार आहेस? कसं सिद्ध करणार आहेस? जा जा,
दमली असशील ना, जा आराम करत जा जाऊन. आणि त्यावर जानकी म्हणते, हो मी आराम तर करणारच आहे, कारण हे घर माझं आहे आणि तुम्ही सुद्धा 4 दिवस सुखाची झोप काढून घ्या, कारण तुमची झोप आता मोडणार आहे मी. जानकी एक एक पाऊल पुढे टाकत असते आणि तशी ती लता मागे सरकत असते. जानकी तिला म्हणते, लताबाई मला तुमचे आज पुरावे मिळाले नाहीत, पण एक दिवस मी तुमचे नक्की सगळे पुरावे सगळ्यांसमोर सादर करेन. हे ऐकून लताला दरदरून घाम आलेला असतो. जानकी तिथून निघते आणि तिच्या बेडरूममध्ये येते. ऋषिकेश झोपलेला असतो आणि त्याच्या हातावर हात देत ती मनाशीच म्हणते, नवरा-बायकोमध्ये भांडण झालेलं चालतं ऋषिकेश, पण अंतर आलेलं नाही चालत. त्या बाईमुळे माझ्यात आणि ऋषिकेशमध्ये अंतर यायला नकोय. जानकीला ऋषिकेशने बोललेलं आठवतं. तो म्हणतो, ती माझी पार्वती आई आहे आणि ही स्वतःशीच बोलते. ऋषिकेश मी तुम्हाला हे कसं पटवून देऊ की ती तुमची आई नाहीये. आज मला पुरावे मिळाले नाहीत, पण ती बाई पार्वती नाहीये, लताबाई आहे हे मला सिद्ध करण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. जानकी हे सगळं रडत रडत स्वतःशीच बोलत असते आणि डोळे पुसते. इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये लता ऐश्वर्याला म्हणते, ती जानकी परत माझ्या मानगुटीवर बसतीये. लताबाई घाबरलेली असते आणि घाबरत घाबरतच ऐश्वर्याला म्हणते, मी काय म्हणते, बस झाली आता ही नाटकं. कायमचा पडदा पडण्याच्या आत मी एक्झिट घेतलेलीच बरी आहे. हे ऐकून सारंग म्हणतो, अहो थांबा लताबाई जरा, काय करताय तुम्ही, कुठं चाललंय आणि सारखं सारखं एक्झिट एक्झिट काय करताय. असं काही घडलेलं नाहीये. आणि त्यावर लता म्हणते, घडलं नाही पण घडणार आहे. ती जानकी मी लता असल्याचे पुरावे घेऊन येणार आहे. ऐश्वर्या मात्र हे सगळं ऐकून एक शब्दही बोलत नाही, गप्प. सारंग म्हणतो, आणलेत का, ती जानकी वहिनी आहे ना, नुसती बोलबच्चन आहे, काही करणार नाही ती, तुम्ही तिच्याकडे लक्षच देऊ नका. त्यावर लताबाई म्हणते, गप्प रे. तिच्या बोलण्यामध्ये कमालीचा कॉन्फिडन्स होता आणि नजरेत धार होती. ती बोलबच्चन नाहीये, ती सांगते म्हणजे ते नक्की खरं करून दाखवणार. आणि लता रडत म्हणते, जर का ते झालं तर माझी रवानगी थेट जेलमध्ये. या वयात मला खडी फोडायची नाहीये. लता पुढे म्हणते, हां सिरियलमध्ये करतात ना तसं पार्वतीला रिफ्रेश करा, मी चालले. हे ऐकताच ऐश्वर्या लतासमोर पैशाचं बंडल ठेवते. सारंग आणि ती लता त्या पैशाकडे एकटक डोळे मोठे करू पाहतात. ऐश्वर्या म्हणते, तसं मोजायची गरज नाहीये, तरी पण मोजून घ्या, पूर्ण 1 लाख रुपये आहेत. लता म्हणते, 1 लाख. आणि ऐश्वर्या म्हणते, घ्या मोजून घ्या. लता हातात नोटा घेऊन वजन केल्यासारखं हलवून पाहते आणि म्हणते, 1 लाख. आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो, जरा बाजूला या आणि तिला विचारतो, अहो ऐश्वर्या, एवढे पैसे 1 लाख तुम्ही कुठून आणले. ऐश्वर्या म्हणते, उसने घेतलेत. सारंग विचारतो, कोणाकडून. आणि ती म्हणते, माझ्या मावस बहिणीकडून. काय करणार, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ही लताबाई अशी नाटकं करणार माहिती होतं मला. सोडून जायची भाषा करणार, नाही तर पळून जायची. ऐश्वर्याचं बोलणं लता ऐकते आणि म्हणते, असं नाही ग ऐश्वर्या, मला खरंच पैशाची खूप गरज होती. मी जे बोलले ना ते अगदी खरं आहे. अगं ती जानकी मला खरंच धमकावून गेली. आणि ऐश्वर्या म्हणते, आणि तुम्ही घाबरलात. ती तुम्हाला घाबरवते आणि तुम्ही घाबरताय. ऐश्वर्या लताला पुढे म्हणते, लताबाई, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो त्याची भीती. सो घाबरू नका तुम्ही. ती जानकी काय म्हणली, पुरावे आणेल, आणू दे तिला. लता म्हणते, आणि तिनं खरंच आणले म्हणजे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, कमॉन लताबाई, कशी आणणार आणि कोण देणार आहे तिला पुरावे. आणि मुळात तुम्ही लता कारखानीस आहात हे मला, सारंगला आणि आजीलाच माहिती आहे, बाकी कोणालाच माहिती नाहीये. सो घाबरू नका. आता हे पैसे घ्या आणि गप्प राहा. जानकी आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही, कळलं. लता मान हलवते आणि तिथून जायला निघते. तोच ऐश्वर्या म्हणते, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नाटकाच्या पहिल्या अंकात या घरात तुमची पावलं पडली आहेत, पण नाटकाच्या दुसऱ्या अंकात जानकीचं पाऊल या घराबाहेर पडलं पाहिजे. काही झालं तरी हे नाटक थांबता कामा नये, कारण हे नाटकच रणदिवेच्या घरामध्ये मोठा इतिहास घडवणार आहे. लता आणि सारंग एकटक तिच्या तोंडाकडे पाहतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा आई हॉलमध्ये जप करत बसलेल्या असतात आणि वरून जानकी येते. आई आई म्हणते. आई 1 नाही 2 नाही गप्प असतात. आणि जानकी म्हणते, आई मला बोलायचंय तुमच्याशी. सुमित्रा आई पुढं जाते आणि जानकी मागे हाका मारते, आई प्लीज माझं ऐकून घ्या ना. आणि सुमित्रा आई पुढं चालतच जातात. आणि जानकी म्हणते, सासूबाई. आणि असं म्हणलं की सुमित्रा आई थांबते. आणि सुमित्रा आईला आठवतं की मी जानकीला म्हणले होते, सुनेला कितीही मुलगी मानलं ना तरी ती सूनच असते. आणि जानकी म्हणते, सासूबाई ऐका ना प्लीज. सुमित्रा आई जानकीला म्हणतात, या नावाने हाक मारलीस ना तरच ओ देईल मी तुला. जानकी म्हणते, एवढ्या रागवलात माझ्यावर. त्यावर सुमित्रा आई म्हणतात, मी कोण आहे रागवणारी. अगं तेवढा सुद्धा हक्क राहिला नाहीये माझ्याकडे. सगळा हक्क तुझ्या खऱ्या सासूकडे आहे, पार्वती सासूकडे. जानकी म्हणते, त्या माझ्या सासूबाई नाहीयेत.
उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सारंग ऐश्वर्याला म्हणतो, मी तुमची मदत करेल, पण यामध्ये आईला कसलाही त्रास होता कामा नये. आणि ऐश्वर्या म्हणते, आईला त्रास होणार नाही, पण जानकीला त्रास नक्कीच होणार. आणि सुमित्रा आईला त्यांच्या बेडरूममध्ये बाहेरून कोणीतरी कोंडून घेतं, म्हणजे कडी लावतं बाहेरून, आणि मध्ये कसली तरी धुरी सोडतात. त्यांचा जीव गुदमरतो आणि त्या मधून ओरडत असतात, अगं जानकी, दरवाजा उघड ना, माझा जीव गुदमरतोय. आणि त्या हॉलमध्ये बाहेर येतात. सुमित्रा आई जानकीला म्हणतात, मी एवढ्या जीवाच्या आकांताने तुला हाका मारल्या तेव्हा कुठे होतीस तू? आणि त्यावर लता म्हणते, ती माझ्या पायाला तेल लावत होती. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.